आज दुपारी कोणीच जेवण केलं नाही. पण पोळ्या जशाच तशा उरल्या, भाजी होत्या फ्रीजमध्ये, पण काय करावं काही सुचतच नव्हतं. तर म्हटलं आहे नाही तेवढा भाजीपाला घेतला बाहेर, बारीक कांदा चिरला, शिमला मिरची चिरली आणि कॅरेट, कॅप्सिकम हे सगळं चिरून घेतलं बारीक बारीक. आणि चला म्हटलं काहीतरी वेगळं बनवूया, रोल बनवूया आपण आज ह्या पोळ्यापासून. नसता ह्या पोळ्या उद्यापर्यंत तशाच राहिल्या असत्या. थोडंसं तेल टाकलं, जिरे टाकले, मिरची टाकली, कांदा टाकला आणि चांगलं तळून घेतलं याला सगळ्याला. हे तळलं की लगेच थोडेसे गाजर, बारीक चिरलेलं गाजर आणि शिमला मिरची टाकली, याला पण थोडंसं तळू दिलं. नंतर लगेच टाकले स्वीटकॉर्न पण तळून घेतलेलं, धनजिरं पूड, पुन्हा ब्लॅक पेपर आणि चिली फ्लेक्स टाकून व्यवस्थित ह्याला मिक्स करून घेतलं. लगेच टाकला मी इथं पत्ताकोबी आणि टोमॅटो, थोडासा टाकला चिली सॉस, नंतर थोडासा सोया सॉस आणि चवीपुरतं मीठ हे टाकून घेतलं. लगेच मिक्स करून घेतलं व्यवस्थित आणि टोमॅटो सॉस टाकला थोडासा, थोडी कोथिंबीरमुळे चांगली चव येते. आणि हे माझं स्टफिंग तयार झालेलं आहे. मग थंड करण्यासाठी ठेवलं आणि पोळ्या बघितल्या. पोळ्यावर थोडंसं टाकला सॉस. हे सॉस ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही टाकूही शकत ना. मी जर ह्या पोळ्या अशा जर बेसन किंवा काहीतरी दुसरी भाजी केली असते तर एकही पोळी संपली नसती. पण हा रोल बनवला ना, कधी झटपट ह्या पोळ्या संपून गेल्या, काही दिसतच नव्हत्या. पुन्हा तर एक पोळी राहिली नाही. तर मग मी ह्याला काय केलं, थोडंसं बटर लावा किंवा तेल लावा आणि व्यवस्थित त्याला फ्राय करून घ्या. असा कडक कडक होऊन जातो दोन्ही साईडनी. बघा हे छान असा आपला हे व्हेज रोल तयार झालेला आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल ना, नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्हाला हा व्हेज रोल कसा वाटला नक्की कमेंटमध्ये करून सांगा. आणि तुम्ही हे पोळ्या उरल्यानंतर काय करता त्या पोळ्याचं नक्की मला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.